विश्वासार्ह बातम्या फक्त तुमच्यासाठी शिर्डी न्यूज 24। निर्भीड पत्रकारिता, लोकशाहीची ताकद। साई तत्व अगरबत्ती सुगंध शिरडी की, हर खुशबू में बसती है कृपा साई जी की। साई तत्व अगरबत्ती हर दिल की है पुकार, साई का प्यार अपार। ओम साईराम। उत्सव नगरी शिर्डीत नुकताच गुरुपौर्णिमेचा आनंद उत्सव आपण सर्वांनी अनुभवलाय। पण शिर्डीकर ज्याची वर्षभर अगदी आतुरतेने वाट पाहत असतात, तो श्री साई सच्चरित पारायण सोहळा आता जवळ आलाय। सलग 32व्या वर्षी हा मंगलमय सोहळा 13 ते 21 ऑगस्ट दरम्यान श्री साई आश्रम येथे संपन्न होणार आहे। चला तर मग श्री साईनाथांच्या या भक्ती सागरात सहभागी होऊया। आजच नोंदणी करा www.saiParayan.org वर। ओम साईराम। लक्ष घातलं, परंतु हे सर्व लक्ष घातल्यानंतर सुद्धा आज तो प्रश्न किती ऐरणीवर सरकारच्या दृष्टीने आलेला आहे याचं काहीच सुतोवाच किंवा याचं दर्शन यासाठी आसुसलेल्या जनतेला मात्र अद्याप झालेलं नाही। सरकारकडे कुठल्याच प्रकारची वाच्यता नाही आणि मधल्या काळामध्ये ही जी मागणी आहे तिला शह देण्यासाठी असं ऐकण्यात आहे की नाशिक शिर्डी अहिल्यानगर आणि अहिल्यानगर पुणे अशा प्रकारचा एक रेल्वे मार्ग सरकारनं मंजूर केल्याची बातमी आहे। तेव्हा अशा तो मार्ग या दृष्टीने जर म्हटलं तर सह्याद्रीच्या पायथ्याचा जो भाग आहे त्या पायथ्याच्या भागाच्या शेजारी प्रामुख्याने या जिल्ह्यातल्या पुण्यापर्यंत सर्व डोंगराळ भागात राहणारा जो वर्ग आहे तो सर्व आदिवासी वर्ग आहे आणि या आदिवासी वर्गाला शहर हे जवळ येण्याच्यासाठी म्हणून पूर्वीचा जो काही एक मार्ग होता, म्हणजे नाशिकहून सिन्नरहून देवठाण मार्गे आणि तो पुन्हा मग बाकीचा तिथून पुढे चाकणखेड पर्यंत सरळ जो काही एसटीचा रोड आहे त्याच्याच शेजारून किंवा त्या भागातून जायचा, तर हा सर्व प्रकारच्या लोकांना न्याय देणारा होता। प्रामुख्यानं या संबंध सह्याद्रीच्या पायथ्याच्या अगदी भंडारदरा वगैरे अकोले तालुक्यातील नाशिक जिल्ह्यातील जे काही लोक आहेत त्या मार्गावर येणारे, तर या सर्वांच्या दृष्टीनं दळणवळणाच्या दृष्टीनं फार जवळचा होता। नवीन पिढ्यांना शिक्षण घेण्यासाठी पुण्याला जावं लागतं, अशा प्रकारची जी गोष्टी आहेत त्या दृष्टीनं या सगळ्या जनतेचा विकास होण्याच्या दृष्टीनं हा मार्ग महत्वाचा असताना आणि त्या संबंधी सगळ्या संबंधित आमदारांनी खासदारांनी सुद्धा या आंदोलनात जनतेबरोबर भागीदारी केलेली असताना आज रोजी तरी या रेल्वे मार्गाचं काय झालं या संबंधीचं कुठलंही सुतोवाच कुठल्याही आमदार खासदारच्या मार्फत जनतेपर्यंत आलेलं नाही आणि म्हणून त्याचं काय झालं याची एक लेखाजोखा हा या आमदार खासदारांच्या मार्फत म्हणा किंवा सरकारनं काही निवेदन करून हा निश्चितपणे जनतेला दिला पाहिजे। आणि प्रामुख्यानं आमचा अकोले तालुका आहे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं आमचा सर्व जो काही आदिवासी भाग येतो त्याच्यामध्ये येतो आणि म्हणून हा प्रश्न जनतेचा खूप जिव्हाळ्याचा असल्यामुळं आणि नाशिक पुणे हे अंतर सुद्धा फार कमी होणार असल्यामुळं हा या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर काय झालं याची काय सुतोवाच झालं, निदान सर्वेला तरी मंजुरी मिळालेली आहे की नाही अशा प्रकारची काही माहिती समोर येत नाही आणि म्हणून मी या बाबतीमध्ये सरकारला इशारा देतो आणि या आमदार खासदारांना विनंती करतो की या मार्गासंबंधी काय झालं याची माहिती सरकारमधून माहिती घेऊन आणि तुम्ही जनतेसमोर आणावी, अन्यथा
डायरेक्ट जनतेमधून फार मोठी आंदोलनं मी माझ्या आयुष्यामध्ये केलेली आहेत. आणि म्हणून अशा प्रकारचं फार एक मोठं आणि प्रचंड आंदोलन हा नाशिक पुणे हा जो सह्याद्रीच्या पायथ्याला जाणारा जो काही संकल्पित मार्ग आहे, त्या मार्गासाठी असं एक नवं आंदोलन छेडण्याचा संकल्प मी जाहीर करतो. आणि त्या दृष्टीनं सरकारनं आणि आमदार खासदार जे विद्यमान असतील ते किंवा जे होऊ इच्छिणारे असतील ते या सर्वांनी या गोष्टीचा विचार करून, आणि जर सरकारकडून काही होणार नसेल तर फार मोठं आंदोलन उभारण्याच्या कामी सुद्धा त्यांनी पुढाकार घ्यावा. संकल्पित जे काही विद्यमान आमदार खासदार आहेत त्यांनी आणि काही होऊ इच्छिणारे असतील त्यांनी या सर्वांनी या आंदोलनाचं नेतृत्व